नमस्कार. मराठी वर्गमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि महाटेट परीक्षेच्या तयारीसाठी आज आपण एक जबरदस्त महत्वाचा विषय समजून घेणार आहोत, तो म्हणजे शास्त्रीय अभिसंधान. हो, आणि मी आहे तुमचा होस्ट 2. पण थांबा, आपण हे काही पुस्तकासारखं नाही शिकणार, तर एका एकदम इंटरेस्टिंग, रहस्यमयी वैज्ञानिक शोधाच्या गोष्टीसारखं शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. जरा विचार करा, 20व्या शतकाची सुरुवात आहे. एक रशियन शास्त्रज्ञ इवान पावलोव्ह आपल्या लॅबमध्ये पचन संस्थेवर काहीतरी संशोधन करतायत. पण त्यांना एक अशी काहीतरी विचित्र गोष्ट दिसते जी त्यांच्या संशोधनाचा भागच नाहीये. त्यांच्या लॅबमधले जे कुत्रे आहेत ना, त्यांना अन्न बघायच्या आधीच फक्त कर्मचाऱ्यांच्या पावलांचा आवाज ऐकूनच लाळ सुटायला लागते. आता हे असं का होतंय? याच एका छोट्याशा प्रश्नाने मानसशास्त्राला कायमचं बदलून टाकणाऱ्या एका फार मोठ्या शोधाची ठिणगी पडली. तर हे कोड सोडवण्यासाठी पावलो यांनी एक खूपच साधा पण जबरदस्त प्रभावी प्रयोग तयार केला. आणि याच प्रयोगामुळे आपल्याला शिकण्याची एक पूर्णपणे नवीन पद्धत समजली. चला तर मग या प्रयोगाच्या प्रत्येक टप्प्याला आपण बारकाईने बघूया आणि समजून घेऊया की नेमकं काय घडलं. ओके, तर ह्या स्लाइडकडे नीट लक्ष द्या. इथे 3 सोपे टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात म्हणजे अभिसंधानापूर्वी जेव्हा कुत्र्याला अन्न दिलं, जे एक नैसर्गिक उद्दीपन आहे, तेव्हा त्याला नैसर्गिकरित्या लाळ आली. यात काही नवीन नाहीये, हे तर होणारच होतं. आता दुसऱ्या टप्प्यात म्हणजे अभिसंधानावेळी पावलोव्ह यांनी काय केलं, अन्न देण्याच्या अगदी काही सेकंड आधी एक घंटा वाजवली. आणि हे त्यांनी एकदा नाही तर अनेक वेळा केलं. घंटा वाजते मग अन्न मिळतं, घंटा वाजते अन्न मिळतं. आणि मग येतो तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा, अभिसंधानानंतर. आता पावलोव्ह यांनी फक्त घंटा वाजवली, अन्न दिलं नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त घंटेचा आवाज ऐकूनच कुत्र्याच्या तोंडून लाळ यायला लागली. विचार करा, ज्या घंटेचा आधी काहीच परिणाम होत नव्हता, आता तिच्या आवाजाने लाळ यायला लागली होती. थांबा, हे सगळं ऐकायला खूपच इंटरेस्टिंग आहे. पण या सगळ्या निरीक्षणांचा वैज्ञानिक भाषेत अर्थ काय होतो? म्हणजे पावलोव्ह यांनी या शिकण्याच्या प्रक्रियेला नक्की कोणत्या शब्दात मांडलं? अगदी बरोबर प्रश्न विचारला. चला आता ह्या स्लाइडवर फोकस करूया. पावलोव्ह यांनी ही जी नवीन शिकण्याची प्रक्रिया होती ना, तिला समजून घेण्यासाठी 4 मुख्य संकल्पना वापरल्या. आपण त्यांना 4 सूत्र म्हणू शकतो. पहिलं आहे UCS, म्हणजेच नैसर्गिक उद्दीपन. सोप्या भाषेत अनकंडिशन्ड स्टिम्युलस. आपल्या उदाहरणात हे आहे अन्न, ज्यामुळे नैसर्गिक प्रतिसाद येतो. दुसरा आहे UCR, म्हणजेच नैसर्गिक प्रतिसाद किंवा अनकंडिशन्ड रिस्पॉन्स. अन्नाला बघून लाळ येणं हे ती नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. हे काही शिकवावं लागत नाही. तिसरा आहे CS, म्हणजे शर्तीत उद्दीपन किंवा कंडिशन्ड स्टिम्युलस. ही एक न्यूट्रल गोष्ट होती, म्हणजे घंटा, जिचा सुरुवातीला लाळ येण्याशी काही संबंध नव्हता. आणि चौथा, सगळ्यात महत्वाचा, CR, म्हणजेच शर्तीत प्रतिसाद किंवा कंडिशन्ड रिस्पॉन्स. हा तो शिकलेला प्रतिसाद आहे, म्हणजे फक्त घंटा ऐकून लाळ येणं. हीच तर खरी शिकण्याची प्रक्रिया आहे. तर हे कोड सोडवल्यावर पावलोव्ह यांना फक्त शिकण्याची प्रक्रियाच नाही सापडली, तर ही प्रक्रिया कशी काम करते, तिला कंट्रोल करणारे काही अलिखित नियम किंवा तत्व सापडली. ही 5 मूलभूत तत्व आहेत जी ठरवतात की हे संबंध कसे बनतात, टिकतात आणि कधीकधी नाहीसे सुद्धा होतात. चला, हे 5 तत्व एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिलं आहे अर्जन, म्हणजे ॲक्विजिशन. जेव्हा घंटेचा आवाज आणि अन्न यांची जोडी वारंवार लावली जाते, तेव्हा कुत्रा त्या दोन्हीमध्ये संबंध जोडायला शिकतो. हेच ते शिकणं. दुसरं आहे लोप, म्हणजे एक्स्टिंक्शन. विचार करा, जर सारखी घंटा वाजवली पण अन्न दिलंच नाही, तर हळूहळू कुत्रा लाळ गाळायचं बंद करेल, त्याचा प्रतिसाद नाहीसा होईल. तिसरं आहे स्वयंस्फूर्त पुनरागमन, म्हणजे स्पॉन्टेनियस रिकव्हरी. काही दिवस काहीच केलं नाही आणि मग अचानक एक दिवस घंटा वाजवली तर कुत्रा पुन्हा थोडीशी लाळ गाळू शकतो, जुनी आठवण परत येते. चौथा आहे सामान्यीकरण, म्हणजे जनरलायझेशन. याचा अर्थ कुत्रा फक्त त्याच घंटेला नाही तर तिच्यासारखा आवाज करणाऱ्या दुसऱ्या घंटेला किंवा बजरलाही प्रतिसाद देऊ लागतो. आणि पाचवा आहे भेदभाव, म्हणजे डिस्क्रिमिनेशन. यात कुत्रा हे शिकतो की फक्त एका विशिष्ट प्रकारच्या घंटेच्या आवाजावरच अन्न मिळतं, दुसऱ्या आवाजावर नाही. त्यामुळे तो फक्त त्याच विशिष्ट घंटेला प्रतिसाद देतो.
आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न आहे. हे जे सामान्यकरण तत्व आहे ना, त्याचं तुमच्या रोजच्या आयुष्यातलं एखादं उदाहरण आठवतंय का? जसं की लहानपणी एखाद्या कुत्र्याने चावा घेतला तर नंतर सगळ्याच कुत्र्यांची भीती वाटू लागते. किंवा समजा एखाद्या विशिष्ट डॉक्टरच्या दवाखान्यात गेल्यावर भीती वाटते, तर मग कोणत्याही दवाखान्यात गेल्यावर अस्वस्थ व्हायला लागतं. तुमचं असं काही उदाहरण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्हाला वाचायला आवडेल. पावलोव यांचा प्रयोग तर इतिहासाचा भाग झालाय, पण त्यातून जे ज्ञान मिळालंय ना ते आजही आपल्या आयुष्यात आणि विशेषतः शिक्षकांसाठी खूप महत्वाचं आहे. चला बघूया हे तत्व आपल्या रोजच्या जीवनात कुठे कुठे दिसतं. हो ना, हे तर आपण रोज अनुभवतो. जसं की शाळेची घंटा वाजली रे वाजली की मुलांना सुट्टी झाल्याचा आनंद होतो, कारण घंटा आणि सुट्टी यांचा संबंध त्यांच्या डोक्यात एकदम पक्का बसलेला असतो. बरोबर. आणि काही लोकांना हॉस्पिटल किंवा इंजेक्शन बघितलं तरी भीती वाटते, कारण त्यांचा संबंध वेदना किंवा आजारपणाशी नकळत जोडलेला असतो. आणि जाहिरातींमधली गाणी ती तर याच तत्वाचा उत्तम वापर करतात. ते गाणं ऐकताच आपल्याला लगेच ते प्रॉडक्ट आठवतं. आणि सगळ्यात क्लासिक उदाहरण म्हणजे शिक्षक वर्गात शिरताच विद्यार्थ्यांचं एकदम शांत होणं. शिक्षकांचं येणं आणि शिस्त यांचा थेट संबंध जोडलेला असतो. बरं, जर तुम्हाला अशाच इतर शिक्षण सिद्धांतांबद्दल जाणून घ्यायचं असेल, जसे की स्किनर यांचा क्रियाशील अभिसंधान किंवा थॉर्नडाईक यांचे प्रयत्न प्रमाद सिद्धांत, तर तुम्ही आमच्या चॅनलवरची पेडोगॉजी प्लेलिस्ट नक्की बघू शकता. त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. चला, आता आपण आपल्या मुख्य ध्येयाकडे वळूया. हे सगळं ज्ञान महाटेट परीक्षेत कसं वापरायचं? या सिद्धांतावर परीक्षेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. कधी संकल्पनेवर आधारित, कधी उदाहरणांवर, तर कधी थेट माहितीवर. तुमची तयारी एकदम पक्की व्हावी यासाठी आपण मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधले काही प्रत्यक्ष प्रश्न सोडवून बघणार आहोत. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. खूप सोपा आहे. शास्त्रीय अभिसंधानाचा सिद्धांत कोणी मांडला? आणि ऑप्शन्स आहेत स्किनर, थॉर्नडाईक, पॅव्लॉव की पियाजे. काय वाटतं, काय असेल उत्तर? आणि याचं अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, पावलोव. आपण सुरुवातीपासून त्यांच्याच प्रयोगाबद्दल बोलतोय. हे नाव पक्क लक्षात ठेवा. हा थेट माहितीवर आधारित प्रश्न आहे जो अनेकदा येतो. दुसरा प्रश्न आहे संकल्पनेवर आधारित. UCS म्हणजे काय? पर्याय आहेत शर्तीत प्रतिसाद, नैसर्गिक उद्दीपन, शर्तीत उद्दीपन की कृत्रिम प्रतिसाद. आठवून बघा आपण काय बोललो होतो? याचं अचूक उत्तर आहे बी, नैसर्गिक उद्दीपन. UCS म्हणजे अनकंडिशन स्टिम्युलस, म्हणजे असं उद्दीपन जे कोणतंही प्रशिक्षण किंवा शिकवण न देता नैसर्गिक प्रतिसाद निर्माण करतं. आपल्या उदाहरणात अन्न. तिसरा प्रश्न एका महत्वाच्या तत्वावर आहे. लोप किंवा एक्स्टिंक्शन म्हणजे काय? शिकणं, वाढणं, प्रतिसाद कमी होणं, नवीन प्रतिसाद तयार होणं की सामान्यीकरण? अगदी बरोबर. उत्तर आहे बी, प्रतिसाद कमी होणे. जेव्हा शर्तीत उद्दीपन म्हणजे घंटा वारंवार दिलं जातं, पण नैसर्गिक उद्दीपन म्हणजे अन्न दिलं जात नाही, तेव्हा तो शिकलेला प्रतिसाद हळूहळू कमी होतो, म्हणजेच नाहीसा होतो. चौथा प्रश्न त्याच संकल्पनेवर आहे, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला कमेंट करायला सांगितलं होतं. सामान्यीकरण म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? याचं बरोबर उत्तर आहे बी, समान उद्दीपनावर समान प्रतिसाद. म्हणजे मूळ उद्दीपनाशी मिळत्या जुळत्या इतर उद्दीपनांनाही तोच प्रतिसाद देणे. जसं एका घंटेच्या आवाजासारख्या दुसऱ्या आवाजालाही कुत्र्याने लाळ गाळली होती. आणि हा शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न. हा एक उदाहरण आधारित प्रश्न आहे, त्यामुळे नीट विचार करा. घंटा ऐकून कुत्र्याला लाळ येणे हा प्रतिसाद नक्की कोणता आहे? UCR, CR, UCS की UR? याचं अगदी अचूक उत्तर आहे बी, CR, म्हणजेच कंडिशन्ड रिस्पॉन्स किंवा शर्तीत प्रतिसाद. ही एक शिकलेली प्रतिक्रिया आहे जी मूळतः न्यूट्रल असलेल्या उद्दीपनाला म्हणजे घंटेला दिली जाते. शास्त्रीय अभिसंधानाचा हाच तर खरा गाभा आहे. तर आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य मुद्दा हा आहे की शास्त्रीय अभिसंधान हे उद्दीपन आणि प्रतिसाद यांच्यातल्या शक्तिशाली संबंधांवर आधारित आहे. आणि हे फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नाहीये, तर ते आपल्या भावना, आपल्या सवयी आणि आपल्या शिकण्याच्या पद्धतीवर दररोज परिणाम करत असतं.
तुमची तयारी आणखी मजबूत व्हावी म्हणून आम्ही या विषयाच्या सगळ्या महत्त्वाच्या नोट्सची एक PDF आणि सरावासाठी एक खास क्विज तयार केली आहे. दोन्हींच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्या नक्की चेक करा. आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मराठी वर्ग या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.